येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिलला आत्महत्या केली। त्यावेळी त्यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक झाली। 2 महिन्यानंतर मनीषा यांना जामीन मिळाला। सध्या त्या जामिनावर आहेत। दरम्यान आता डॉक्टर उमा वळसंकर यांनी मनीषा विरुद्ध आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे सदर बाजार पोलिसांकडे केली आहे। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणात मनीषा यांना 19 एप्रिलला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर रुग्णालयाचे कामकाज सांभाळणाऱ्या डॉक्टर उमा वळसंकर यांनी 29 एप्रिल रोजी मनीषा मुसळे यांच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठविले। त्यात तुमच्या विरुद्ध कुठलेही आरोप न करता व कुठलाही ठपका न ठेवता तुमची प्रशासकीय अधिकारी ही सेवा 1 मे 2025 पासून समाप्त करण्यात येत असल्याचे म्हटले होते। तत्पूर्वी 27 एप्रिल रोजी त्यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात मनीषा मुसळे हिचा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना होणारा त्रास व आर्थिक गैरव्यवहाराबाबत डॉक्टर शिरीष यांना माहिती झाल्याने त्यांनी मनीषाचे प्रशासकीय अधिकार काढून घेऊन हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहण्यासाठी श्री नेवरेकर यांची व स्टोअर सामान खरेदीसाठी श्री वैद्य या दोघांची नियुक्ती केली होती असे म्हटले आहे। दरम्यान आता मनीषा यांना जामीन मिळाल्यावर काही दिवसांनी डॉक्टर उमा यांनी मनीषा विरुद्ध आर्थिक गैरव्यवहारासंबंधी गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिल्याने डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली असा प्रश्न उपस्थित होत आहे। आता त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून गुन्हा दाखल होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। डॉक्टर शिरीष यांना आत्महत्येपूर्वी 3 दिवसात 11 कॉल केलेल्या व्यक्तीचा दोषारोपपत्रात जबाब नसल्याचे सूत्रांनी सांगितले। आत्महत्येच्या दिवशी डॉक्टर वळसंकर यांच्या घरी नेमके कोण कोण आले होते याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज जप्त करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते। पण डॉक्टर वळसंकरांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता असे पोलीस सूत्रांनी सांगितले। तरी पण घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही त्याची पडताळणी झाल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात दिसत नाही। आता यावर 29 जुलैला मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे न्यायालयात काय बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।